brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आजच्या घडीला तमाशा हा जो कला प्रकार आहे, या तमाशा कला प्रकाराकडं ही नवीन पिढी आहे त्यांनी कसं बघायला पाहिजे? कारण हल्ली सगळे रील्सची दुनिया आहे. अगदी 30 सेकंद 35 सेकंदाच्या रीलमध्ये ही सगळी नवी पिढी गुरफटलेली आहे. आजची जी नवी पिढी आहे ती जुन्या पिढीचं थोडंसं अनुकरण करतात तमाशाच्या बाबतीत. जुने लोक म्हणायची तमाशाला जाऊ नका, तमाशा अश्लील आहे, तमाशा असं आहे. तमाशा अश्लील नाही, तमाशा चावट आहे. बर, तमाशातले विनोद अश्लील नाही, चावट आहे. परंतु या ज्यांनी तमाशा पाहिला नाही अशा लोकांनी त्या तमाशाला अश्लील हे नाव दिलं आणि त्यामुळे काही समाज त्याच्यापासून थोडा वंचित झाला. अच्छा. आणि मग स्वतःचं आपण नाही म्हणतो का, स्वतःचं शिस्तपणा दाखवण्यासाठी काही लोक म्हणतात आम्ही तमाशाला जात नाही, पण ती चुरून चुरून का होईना तमाशा पाहतातच. अच्छा, असा माझा अनुभव आहे. बरोबर. आणि समजा आता एक 15-20 वर्षांपूर्वीचा तमाशा, ज्यावेळेस ही माध्यमं नव्हती, म्हणजे मोबाईल नव्हते किंवा इंटरनेट नव्हतं, आणि त्यावेळेसचा तमाशा की साधनांची म्हणजे कमतरता होती, त्यावेळेसचा तमाशा आणि आजचा तमाशा ह्याच्यामध्ये काय बदल झालाय का? नाही, खूप मोठा बदल. जुनं अंगाशी धरून नवीन करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे आजचा तमाशा. बरं. आजच्या तमाशात ॲक्टोपॅड आहे, कीबोर्ड आहे, तुंबा आहे, ड्रम सेट आहे. पूर्वीच्या तमाशात हलगी, ढोलकी, टाळ आणि तुंतुण आणि एक हार्मोनियम पेटी, बरोबर, एवढंच वाद्य असायचं. आता ही जुनी वाद्य संघ असूनही नव्या वाद्यांनी जुन्या वाद्यांची जागा घेतलेली आहे आणि जुनी वाद्य आता पूजेसाठी मांडली जातात. आणि आधुनिकरण झालं तमाशाचं. बरोबर. जसे संगीत नाटक बदललं, जसा संगीत सिनेमा बदलला, जसं संगीत भजन बदललं, तसाच तमाशा बदललेला आहे. आपली राहणी बदलली. आपल्यात आता कोणी फेटा बांधून फिरतंय का, धोतर नेसून फिरतंय का? नाही. म्हणजे आपल्यात जो बदल झालेला आहे, जो समाजात बदल झालेला आहे, तो बदल तमाशात झालेला आहे. मग तो बदल तुम्ही का स्वीकारू शकत नाही? तुम्ही का असं म्हणता जुना तमाशा राहिला नाही? अच्छा, जुना तमाशा कसा राहील? तुम्ही जर जुने राहिले ना, बरोबर आहे, तर तमाशा कसा जुना राहील? महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये हल्ली एक फॅड पण आलंय की म्हणजे जे डान्स प्रकार असतो, मग खास करून त्यामध्ये काही नावं आहेत, अर्थात आपण ती नावं नको घ्यायला, पण त्यांचे ग्रुप्स असतात, मग ते फक्त येणार, डान्स करणार, डीजे लावणी. डीजे लावणी प्रकार. हा, तुम्हाला बोलायचं डीजे लावणी. तर तो प्रकार थोडासा पुणे जिल्ह्यात जास्त झालेला आहे. अच्छा. आणि डीजे लावणी म्हणजे ती कला नव्हेच. लावणी सगळ्यांनी करावी, कुणीही करावी, परंतु ती लाईव्ह असावी. ती लावणी गायिका असावी एखादी, तिच्या सगळं 2 ढोलकीवाले असावेत, साईट रिदमवाले असावेत, हार्मोनियम असावी, कीबोर्ड असावा, कोरस म्हणणारे 1-2 जण असावेत, अशी ती लावणी. आणि लावणीला आंबाडा पाहिजे, नाकात नथ पाहिजे, घोट्या एवढे घुंगर पाहिजे, तर ती लावणी होती. बरोबर. अंगभर वस्त्र पाहिजे, नाही तर मग पाठी जम्परच्या पाठीला काही नसतं, बिंबीच्या खाली साडी असते, केस मोकळे सोडलेले असतात, पदराने एक हात उडवून नुसती लावणी करायची, कुठं विचित्र चाळे करून हातवारे करून लावणी करायची. ती लावणी होत नाही. बरोबर. ते लावणीचं भूत, ती लावणी नाही. नाही, खरं आहे तुमचं. कारण ह्या गोष्टींवरनं तसे म्हणजे ह्या गोष्टी करणारे जे कलाकार आहेत, म्हणजे त्यांना ट्रोल पण केलं जातं, त्यांच्यावर टीका पण होते. म्हणजे अजूनही काही लोक जे आहेत ते कलेच्या विषयी आदरभाव जपणारे आहेतच, त्यात काही वाद नाही.